नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. खूप साऱ्या ताईंना बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो, प्रिन्सेस कट कटिंग केला आणि तो जर शिवला तर परफेक्ट बसत नाही. हा जो पफ आहे तो प्रिन्सेस कटचा परफेक्ट येत नाही. चपटी प्रिन्सेस कटची फिटिंग बसते किंवा त्याचा परफेक्शन जो आहे तो येत नाही. असं खूप सारे प्रॉब्लेम्स बऱ्याच ताईंना होतात. असं आपल्या कमेंट सेक्शनला खूप वेळेला कमेंट असतात. तर त्या प्रिन्सेस कटमध्ये काय प्रॉब्लेम होतो, तुमचं कटिंग कुठे चुकतं हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुंदर असा पफ आपल्या ब्लाऊजला आलेला आहे, त्यासाठी काय करायचं आहे चला पाहूया. इथे बघा 36 साईजचा हा ब्लाऊज आहे. हा मी रेग्युलरमध्ये कटिंग करून घेतलेला आहे. त्याचं माप किंवा आपलं 36 साईजचा बॅक पार्ट जो आहे त्याच पद्धतीने कटिंग केलेला आहे. सो तुम्हाला मेन मुद्दा काय आहे की प्रिन्सेस कट चपटा होऊ नये त्यासाठी काही टिप्स आहेत किंवा काही ट्रिक्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी बॅक साईडवरती जास्त जोर न देता बॅक साईड कटिंग करून काढलेला आहे, फ्रंट साईड कटिंग केलेला आहे. आणि तुम्हाला याच्यावरती मी तुमच्या ज्या प्रॉब्लेम्स होत आहेत किंवा जी काही गोष्ट तुमची चुकते कटिंगला ते आज एक्सप्लेन करणार आहे. तर इथे आपण फ्रंट साईड आहे त्याची टक्स पॉईंट काढलेली आहे. त्याची उंची इथे मी 10.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आपली आहे 4 इंच, पावणे 4 इंच असते. प्रिन्सेस कटच्या पफसाठी जो आपला पहिला टक्स पॉईंटचा रुंदी आहे तिथे 2 इंच घेतलेले आहे. मार्जिन किती ठेवायचं आहे ते सुद्धा यापुढे एक्सप्लेन करणार आहे. हा आपण शेप काढून घेतल्यानंतर तुम्हाला जर पफ जास्त येत नसेल तर तुम्ही इथे सुद्धा अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करून मार्जिन वाढवू शकता. आणि बघा जे मार्जिन मी तुम्हाला डॅश करून दाखवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही तिथे घ्यायचं आहे. हे जे आहे 2 इंच आपलं रेग्युलर आहे, 1.25 ते 2 इंच. त्यानंतर मार्जिन आपलं 1.25 ते 2 इंच आहे आणि पुढे एक्स्ट्रा आपण 1 इंच घेतलेलं आहे. ते का तर टक्स आपण जेव्हा स्टिच करतो कटिंग केल्यानंतर मधला पार्ट जेव्हा आपला वेगळा होतो त्यावेळेला टक्स पॉईंट आपण शिवून घेतल्यानंतर पुढे आपल्याला फिटिंगला मार्जिन कमी पडू नये त्यासाठी मी इथे हा 1 इंच एक्स्ट्राचा वाढवून घेतलेला आहे. तर त्यानंतर पुढचा गळा आहे 6.5 इंचावरती, तो मी इथे मार्किंग करून घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर हवे असेल तर मधली टक्स तुम्ही देऊ शकता सेंटरची फ्रंट साईडला, ते सुद्धा मी मार्किंग करून घेतलेले आहे. आणि हा जो टक्स पॉईंट आहे हा मेन आहे. याच्यामध्ये तुम्हाला रुंदी 2 इंच प्रॉपर घ्यायची आहे. 34 चेस्ट साईज असो, 36 चेस्ट साईज असो किंवा 38 चेस्ट साईज असो. त्यानंतर तुमचं हे मार्जिन राहणार आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला हे खाली 1 इंच आणि वरती अर्धा इंच मार्जिन द्यायचं आहे. सो या पद्धतीने तुम्ही जर मार्किंग कराल प्रॉपर पद्धतीने तर तुमचा प्रिन्सेस कट अजिबात कुठेही चुकणार नाही किंवा कुठेही चपटा बसणार नाही. याची गॅरंटी मात्र तुम्हाला मी हे कटिंग करून जर तुम्ही शिवलात तर देऊ शकते. कारण या पद्धतीने कटिंग केल्यानंतर किंवा या पद्धतीने ड्राफ्टिंग केल्यानंतर कसा काही पफ येणार नाही ह्याचा डाऊट तर अजिबात राहत नाही. पफ तर येणारच आहे कारण इतका तुम्ही 2 इंचाची रुंदी टक्स पॉईंट खाली दिलेला आहे. आर्महोलच्या इथे अर्धा इंच तुम्ही दिलेला आहे मार्जिन, म्हणजे तिथे आपल्याला कटिंग जे द्यायचं आहे ते शिवल्यानंतर तो पफ जो आहे दोन्ही साईडचा तो सेंटरला बरोबर येणार आहे. सो तुमचा जो प्रॉब्लेम मेन होतो तो कुठे होतो तुम्हाला सांगते. इथे तुम्ही 2 इंच प्रॉपर टक्स रुंदी देत नसाल आणि जरी दिली तरी पुढे तुम्हाला मार्जिन जे आहे ते वाढवायचं माहीत नसेल किंवा जो प्रिन्सेस कटचा कर्व मी दिलेला आहे आणि त्या कर्वमध्ये कुठून टक्स पॉईंट काढायचा, किती काढायचा, किती उंची हवी आहे हे सगळं तुम्हाला आयडिया नसेल. त्यामुळे बिगनर्स असतील किंवा बरेच दिवस शिवणकाम करून सुद्धा परफेक्शनमध्ये येत नाहीत अशा सुद्धा कमेंट असतात खूप वेळेला कमेंट सेक्शनला की खूप वर्ष झाली मी शिवणकाम करते, मी शॉप घातले तरी सुद्धा माझं ब्लाऊज फिटिंगला बसत नाही. सो याच चुका तुम्ही कंटिन्यू करत राहत असाल सतत तुमच्या याच चुकांमुळे. बघा इथे बघा आता पफ जो आहे तो तुम्हाला काय येणार नाही सांगा. जर इथे आर्महोलच्या इथे अर्धा इंच आपण हे शिवून घेतलं तर किती सुंदर पफ खाली माझ्या मुठीच्या खाली येत आहे ते तुम्हालाही दिसत आहे. आणि इतकं सुंदर तुम्ही जर कटिंग करून शिवत असाल तर का बरं येणार नाही प्रिन्सेस कट तुम्हाला परफेक्ट, हा डाऊट तर अजिबात राहत नाही. सो तुमचा हा डाऊट इथे क्लिअर झाला असेल. मी मेजरमेंट सुद्धा मोजून दाखवलेला आहे, किती मापं टाकलेले आहेत, किती मार्जिन दिलेलं आहे, टक्स पॉईंट किती घेतलेला आहे, शिवाय एक्स्ट्राचं मार्जिन किती घेतलेलं आहे, या कोपऱ्यातलं आपलं रेग्युलरचं मार्जिन किती आहे, ह्याला लांबी किती द्यायची आहे, रुंदी किती द्यायची आहे,
गळ्याची रुंदी आहे ती सुद्धा मी ते ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे. आर्म होलचं कटिंग मी ते करून घेतलेलं आहे अर्धा इंच ऑलरेडी. कारण कटिंगवरती जास्त भर न देता मेन बॉडी कटिंग केल्यानंतर प्रॉपर तुमचा प्रॉब्लेम जो प्रिन्सेस कटला होतो त्याचं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे माप जे आहे ते 36 साईजचं ब्लाऊज आहे. 36 साईज आहे आपल्या चेस्ट साईजची जी साईज आहे किंवा ब्लाऊजची जी साईज आहे ती 36 साईज आहे. सो हे माप आहे. ह्याच्यामध्ये बघा चौथी घडी 9 इंचाची होते आणि पुन्हा 2 इंच मार्जिन, पुन्हा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन छातीच्या भागामध्ये आहे. कमरेच्या भागामध्ये सुद्धा तोच मार्जिनचा मी तुम्हाला मेथड दाखवलेली आहे. या पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे. आता कटिंग केल्यानंतर बघा प्रॉपर जे आपल्याला शिवण लागणार आहे ते सोडून इथे मी तुम्हाला जॉईन करून दाखवते. प्रिन्सेस कट या पद्धतीने कटिंग केला जातो. आता पुढचा प्रश्न तुमचा हा नक्कीच असणार आहे की शिवताना वरच्या भागातून शिवून घ्यायचं की खालच्या भागातून जॉईनला सुरुवात करायची. दोन्हीकडून कुठूनही तुम्ही हा जॉईन करायला घ्या, अजिबात बिघडणार नाही. कारण दोन्हीकडचं मेजरमेंट आपलं सेम आलेलं आहे. मग तुम्ही खालच्या बाजूने जोडायला घ्या किंवा वरच्या बाजूने म्हणजे मुंड्याकडच्या बाजूनी किंवा कमरेकडच्या बाजूने हा प्रिन्सेस कटचा पार्ट जोडायला घ्या. तो बरोबरच येणार आहे. कारण आपण इतकं परफेक्शनमध्ये मेजरमेंट टाकून त्याला मोजून मापून जर कट केलेला आहे त्यावेळेला तुमचा बिघडणार कसा आहे. आणि पुन्हा अजून एक पुढचा प्रश्न तुमचा असणार आहे तो सुद्धा सॉल्व्ह करते की प्रिन्सेस कट कटिंगच्या वेळेला ठेवायचा कसा. मी पहा सरळ ठेवलेला आहे तरी सुद्धा काही गडबड होत नाही. फायनली माझं कटिंग झालेलं आहे. मेन पॉईंट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. कारण मी सुद्धा हा व्हिडिओ दिपोळीच्या शेड्यूलमध्ये काढलेला होता. सो मला तितका प्रॉपर वेळ नव्हता की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मोठा काढून दाखवू. तर बघा मी शिवून घेतल्यानंतर ह्या प्रिन्सेस कटचा शेप आहे तो अतिशय सुंदर आलेला आहे. सुंदर तर आहेच आहे. सो पफ बघा तुम्हाला अगदी मी कॅमेरा झूम करून अशा थोडासा अँगल चेंज करून दाखवते. या पद्धतीने जर तुमचा प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही शिवलात तर बॉडीमध्ये सुद्धा असाच बसणार आहे फिटिंगला. पफ आहे तो आपला इतका परफेक्ट येणार आहे आणि चपटा पफ होण्याचा इथे अजिबात काही चान्स नाही आहे. कारण शिवताना कापताना आपण इतक्या काळजीपूर्वक ह्याला कटिंग केलेलं आहे. प्रॉपर याचं मार्जिन दिलेलं आहे. प्रॉपर याचे टक्स पॉईंट रुंद घेतलेले आहेत. मुंड्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी ते अर्धा इंच टक्स पॉईंट कसा फिरवायचा त्याचं मार्जिन कसं काढायचं हे सुद्धा दाखवलेलं आहे. सो इतक्या गोष्टी काटकसरपणे तुम्ही जर कराल, इतक्या गोष्टी परफेक्ट पद्धतीने तुम्ही जर कराल किंवा इतक्या मापामध्ये जर तुम्ही चेंजेस केलात तर तुमचा प्रिन्सेस कट फायनली शिवल्यानंतर रिझल्ट तुम्हाला असा येणार आहे. हा पफ जो आहे तो अगदी आतमध्ये पॅड ठेवल्यानंतर जसा बसतो तसाच बसणार आहे. हो, ह्या ब्लाऊजच्या आतमध्ये तुम्हाला मी पॅड ठेवून दाखवलेले आहे. कप्स सेट केलेले आहेत. विदाऊट पॅड हा ब्लाऊज आहे. पण तुम्हाला दाखवण्यासाठी याच्या खाली मी कप्स आहे ते सेट केलेले आहेत. कारण तुमच्या लक्षात यावं हा प्रिन्सेस कटचा पफ कसा बसलेला आहे किंवा ह्याचा फिटिंगचा जो वे आहे किंवा फिटिंगचा जो लुक आहे तो कसा दिसणार आहे ह्यासाठी हा तुम्हाला मी आतमध्ये पॅड तुम्हाला सेट करून दाखवलेले आहेत. आता मध्येच थोडंसं माझं काम थांबलं होतं कारण या ब्लाऊजला पोटली हव्या होती किंवा पोटली डिझाईन जी आहे गळ्याला हवी होती, स्लीव्जला हवी होती आणि हे ब्लाऊजसुद्धा दिवाळीच्या शेड्यूलमध्ये अर्जंटमध्ये शिवलं होतं. सो थोड्याफार गोष्टी तुम्हाला सुद्धा इथे ॲडजस्ट करून घ्याव्या लागतील की तुम्ही म्हणाल की ताई प्रॉपर कटिंग का दाखवलं नाही. तर यापूर्वी सुद्धा प्रिन्सेस कटचं प्रॉपर कटिंग दाखवलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जर माहीत नसेल तर तो व्हिडिओ पहा नक्कीच. कारण त्याला रिस्पॉन्ड खूप छान आहे. 1,00,000च्या पुढे आपल्या त्या व्ह्यूज गेलेले आहेत आणि सुंदर असा त्या व्हिडिओला सुद्धा मला रिस्पॉन्स भेटलेला आहे. सो तुम्ही प्रिन्सेस कट प्रॉपर कटिंग तुम्हाला जर हवा असेल तर आपल्या होम पेजवरती तो व्हिडिओ आहे, नक्कीच पहा. या पद्धतीने थर्माकोलचे बॉल्स आहेत ते मी ते बनवले आहेत किंवा पोटल्या आहेत त्या बनवलेल्या आहेत आणि त्या अटॅच कशा केलेल्या आहेत ते सुद्धा सांगते. फिनिशिंगसाठी आपल्याला पोटली अगोदर बनवून घ्यायची आहे आणि गळापट्टी आपण जेव्हा लावतो त्यावेळेला हे गळापट्टीच्या आतमध्ये इन्सर्ट करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाब टीप देऊन पुन्हा आपल्याला गळ्याची पट्टी आतमध्ये घेताना वरूनही फिनिशिंगची टीप मारायची आहे. त्यामुळे पोटलीचा जो मार्जिंग आहे किंवा जो बांधलेला कपडा आहे तो आतमध्ये जातो. फिनिशिंग परफेक्ट दिसतं आणि आपलं काम सुंदर होतं. फायनली आपला हा प्रिन्सेस कटचा 36 साईजचा ब्लाऊज रेडी झालेला आहे. विथ डिझाईन, विथ प्रिन्सेस कट आणि फिटिंग नंतर तुम्हाला हा ब्लाऊजचा लुक दाखवते. आता हे ब्लाऊज जेव्हा मी शिवायला घेतलं तेव्हा त्याच्या बॉर्डरला इतक्या चुन्या होत्या की अगदी प्रेस करू करू पाणी मारून प्रेस केलेलं आहे बराच वेळ तरी सुद्धा ते पूर्ण ओपन झालेलं नाही. पण मला शिवता यावं इतकं ते ओपन झालेलं आहे. तर या साईडचा बघा बिना चुरलेला स्लीव्ज आहे तो सुंदर दिसतोय. पोटली बॅग्स इथे लावलेल्या आहेत
आणि त्यानंतर प्रिन्सेस कटचा पूर्ण ब्लाऊजचा लुक जो आहे तो तुमच्या समोर आहे. अतिशय सुंदर पफ आलेला आहे. घातल्यानंतर सुद्धा फिटिंग तुम्हाला याच पद्धतीने परफेक्ट होणार आहे. कुठेही प्रिन्सेस कट तुमचा चपटा होणार नाही, छातीच्या भागामध्ये ओढलं जाणार नाही, खेचलं जाणार नाही किंवा असं प्लेन चपटा जो पार्ट दिसतो तो दिसणार नाही. चला तर मग पुन्हा भेटू असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, दुसऱ्या ताईंना उपयोगाला येऊ दे. बाय बाय.